तळोजा MIDC मधील कासाडी नदी प्रदूषित होत असून प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विक्रांत भालेराव करत असल्याचा आरोप करत पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या नेतृत्वात रायगड भवन येथे भर पावसात आमरण उपोषण करण्यात आले आहे। जोपर्यंत अधिकारी विक्रांत भालेराव यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे अरुण जाधव यांनी सांगितले। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथील भ्रष्ट अधिकारी श्री विक्रांत भालेराव हे तळोजा MIDC मध्ये प्रदूषित करणाऱ्या कारखान्यावर कधीही कारवाई करत नाही व सदर कारखान्यांना अभय देतात। त्याच्यामुळं तळोजा MIDC मध्ये खूप प्रदूषण वाढत आहे। त्यांच्या विरोधात पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आमरण उपोषण आज 2 जुलैपासून चालू करण्यात येत आहे। आमची मागणी अशी आहे की विक्रांत भालेराव उपप्रादेशिक अधिकारी नवी मुंबई यांना लवकरात लवकर निलंबित करा। यांना जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणापासून हटणार नाहीत। आमच्या मागण्या लवकर पूर्ण करण्यात यावा ही अपेक्षा। नमस्कार, मी राकेश भोयर। आम्ही आज उपोषणाला बसलो आहे। त्याचं कारण असं आहे की आमच्या विभागामध्ये कासाडी नदी आहे, तळोजा MIDCला लागून आहे आणि ती कासाडी नदी ही अगोदर पूर्ण स्वच्छ होती। त्यानंतर NGT मध्ये हा विषय गेल्यानंतर ती नदी स्वच्छ करण्याचा त्यांना आदेश देण्यात आले MIDCने, तेव्हा फाईनसुद्धा भरला। आज पुन्हा 2026 आहे, आज पुन्हा त्या नदीची तीच परिस्थिती आहे आणि इकडचे जे विक्रम भालेराव म्हणून जे SRO आहेत उपप्रादेशिक अधिकारी यांनी कुठलीही आजपर्यंत कारवाई केलेली नाही। आम्ही त्यांना सर्व मागणी केली, पाणी दौरासुद्धा झाला त्यांचा संयुक्त, पण या दौऱ्यामधनं काही निष्पन्न झालं नाही म्हणून आम्ही आज उपोषण करतो आहे। जोपर्यंत विक्रम भालेराव यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही।